येऊ का? राष्ट्रपती मॅडम, राष्ट्रपती मॅडम शिंदे. मित्रांनो, माझ्यावर आता एक लय मोठा स्कॅम झाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या व्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण आज उदगीरला जाणार आहोत. विश्वशांती बुद्ध विहार यांच्या लोकार्पण सोहळ्याला. भारताच्या आदरणीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण सोहळा आहे. तरी आपण त्या सोहळ्याला जाणार आहोत. तर पुढील व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. ऐकून घे ग माझं जरा दुर्गते भेट दे मला. टेम्पो मध्ये बघा महिलांना नाश्ता देत आहेत. पाणी बॉटलचं बॉक्स आहे आणि पराठे आहेत आणि दही आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, मला वाटतं हे 10 ते 9 किलोमीटर हे लाईन लागलेली आहे बसांची. आणि टेम्पोच्या बसामध्ये महिलांना आणण्यात आले. गावोगावी बसा सोडल्या होत्या. आता आपल्याला इथून जायचंय बुद्ध विहार, विश्वशांती बुद्ध विहार ते उदगीर कॉलेज. त्या बसने केली बा मुश्किल आहे का? मित्रांनो, आज उठायला उशीर झाला. मला ध्यानात नव्हतं की लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आहे. उदगीरला मिळेल त्या गाडीने उदगीरला पोहोचलो. उदगीरला पोहोचल्यानंतर गाडी एक 9 ते 10 किलोमीटर लांब थांबल्यामुळे मी बघत होतो आता कोण भेटणार मला इथपर्यंत जायला. तेवढा विलास आला. विलास म्हणला चल भाऊ गाडीवर आपल्या आपण जाऊ. म्हटलं आता बघू. आता गाडीवर निघालोय. चल आता पुढे काय होते ते आपण बघू व्हिडिओमध्ये. बघा लोक किती मेहनत घेत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसं राष्ट्रपती यांना भेटण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी बघा लोक किती मेहनत करत आहेत. इथे ब्रिज नसताना सुद्धा गाड्या उचलत आहेत. हे गाडी उचलून कसं घेऊन जातात बघा. मित्रांनो, ट्रेन आलेला आहे बघा. आता गाड्या कशात बघा. धोंडे काय असायचे. मित्रांनो, आता ट्रेन आली. ट्रॉफिक एवढी झाली, क्रॉसिंग करता करता गाड्या अडकून बसल्या होत्या. आता तर जीवांशी जाण्याची एवढी बेकार कंडिशन होती. म्हणजे दगड बिगड टाकलेले तिथं पटरीच्या बाजूला. आता एक शाईन गाडी फसली होती. त्याला कसं करून ढकललं. तेवढ्या ट्रेन आली. एवढं भयानक कंडिशन होतं ना आताचं. असं म्हणजे जीवाला धोका बसण्यासारखं होतं. उदयगिरीमध्ये उतरवले. राष्ट्रपती साहेब, राष्ट्रपतीला मिलिटरीचा फील्ड हे राहते. हेलिकॉप्टर तुम्हाला ध्यानात येणार गेल्या. 2 आहे तेव्हा एका मागे 2-3 येतात. सिक्युरिटी एक राहते रे. 3 आहे देऊ. म्हणलो का उदयगिरीला उतरणार आहे. उतरलं तिथं. अरे त्याला लय लवकर ये म्हणून लागतो.
बघायला हो इथं बिस्किट मारायला बघ आता बघा इथं. मित्रांनो, राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी बघा अख्खी उदगीर बंद केली आहे. आम्ही लगभग 3 घंटे झाले उदगीरमध्ये फिरतोय, कुठेच रस्ता भेटत नाही. बाय चान्स आता आम्ही 2 किलोमीटर गाडी लावून चलत निघालोय. उदगीरचं सजवले एकदम, म्हणजे तिरंगा फरारा असा चौक लावलेला आहे. उदगीरचं म्हणजे एकदम नवीन नवीन दुल्हनसारखी उदगीरची कंडिशन झालेली सध्या आता. खाली रस्त्याच्या कडेने चौकडनं बॅरिकेड लावल्यामुळे एका जागी ओल होते. त्या ओलातून आम्ही आता गल्ली गल्लीने तसंच बुधविहाराकडे होते. आता इथनं सरळ गेलो आपण की बुधविहाराच्या जवळ जाऊन पोहोचतो. फायनली मित्रांनो, आपण आता बुधविहारच्या जवळ पोहोचलोय. हे बघा किती क्राऊड आहे, ते लोक बघा किती जमल्यात. पोलिसांच्या नजर चुकून लोक पोहोचलेत. बघा किती लोक थांबल्यात. आतमध्ये आता लोकार्पणाचा कार्यक्रम चालू आहे. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आता लोकार्पणाचा कार्यक्रम चालू आहे. बघा किती लोक मोबाईल घेऊन बसतात. आता बाहेर आल्यावर आपण व्हिडिओ करू अशा अपेक्षेने लोक बघा किती मोबाईल हात उंचावत आहेत, मोबाईल उंचावत आहेत. मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघू शकता किती गर्दी जमलेली आहे. ही लोक फक्त आपल्याला लोकार्पणाचा कार्यक्रम कधी संपन्न होतो आणि लोकांसाठी, जनसमूहासाठी हा बुधविहार कधी मोकळा होतो याची वाट बघत आहेत. काही वेळातच मला वाटतं आता संपन्न होत असेल कार्यक्रम, काही वेळातच आपल्यासाठी मोकळा होईल. फायनली मित्रांनो, आपण पाहू शकता लोकार्पण कार्यक्रम संपन्न झालेला आहे. एक एक करून इथून तापा निघतोय. आता याच्या पहिलं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती यांच्या गाडी गेलेल्या आहेत. आता जे का उर्वरित जे काही राहिलेल्या गाड्या आहेत ते हळूहळू करून निघत आहेत. मला वाटते काही 5-10 मिनिटांमध्ये हे जनसमूहासाठी बुधविहार बघण्याकरिता मोकळं करतील असं मला वाटतं. जर मोकळं केलं तर आपण जाऊ, आपण शूट करू, बघू आता.
बुधवार बघण्यासाठी बघा किती उत्साह आहे, अंगात मावतच नाही बघा. हे कसं जोरजोरात जातात ते बाया बघा, ब्रॅकेट तोडून कसं पळतात बघा. मित्रांनो आता आम्हाला सोडले, आता आम्ही बुधविहारला जात आहे. समोरच पाहिलं काय बुधविहार आहे. आता मी तुम्हाला दाखवतो बुधविहार आहे काय तो. मित्रांनो बघा हे बुधविहारला किती लोक आहेत बघायला, क्राऊड बघा. पानगावला जायची गरज नाही, पानगाव कॅन्सल, उदगीर जंक्शन. किती छान असा अद्भुतचा नजारा आहे बघा, की व्हाईट कलर मारलेला आहे. आत्ताच राष्ट्रपती महोदयांनी याचं लोकार्पण केलेलं आहे. आपण जवळून आलो, गाडी पकडून लावला. विश्वशांती बुद्धविहार उदगीर. विलास किरण दोन मिनिटं एक मला बाहेर शूट करू एक. मित्रांनो आता आपण बुद्धविहारला जात आहोत. बुद्धविहारमध्ये एंट्री करतो आहोत आपण. चॅनल सबस्क्राईब करा माझा मित्रांनो. हे आपण जेव्हा मंदिरात येऊ शकतो. मित्रांनो आपण आता जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या विश्वसुंदर बुद्धविहारमध्ये आहोत. किती छानसं याचं रेखीव काम केलेलं बघा मित्रांनो. याचं घुमट बघा मित्रांनो, घुमट किती छान असं काम केलं घुमटचं. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विश्वशांती बुद्ध विहाराला उदगीर येथे मित्रांनो आपल्याला एकदा तरी येऊन भेट द्यावी असं मला वाटतं. कारण की ते आल्यानंतर मन एवढं प्रसन्न होतं ना. आपण पाहू शकता लोक किती उत्साहानं आनंदाने इथे वावरत आहेत. फुलांचा वर्षाव होत आहे मूर्तीवरती. ईश्वररत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा पुतळा बघायचा, बाबासाहेबांचा पुतळा किती छान दिसतो.
ज्यांनी शांतीचा संदेश या जगाला देऊन गेला, त्यांच्या बाजूला आपल्या बाबासाहेबांचा पुतळा किती छान दिसतो बघा मित्रांनो. बुद्धाचे आणि बघा मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रातून इथं आलेले आहेत लोकार्पण सोहळ्याला. किरण, ए किरण, मित्रांनो बुद्धविहारवरनं बघा आपण चौगडचा आजूबाजूचा नजारा कसा बघू शकतो. बघा खाली बघा कसं दिसतंय. हे बघा मित्रांनो उदगीरचा ऐतिहासिक किल्ला, उदयगिरी किल्ला. मित्रांनो असे रोज नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल शेअर करा आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे आपल्या भावाला थोडासा आपला सपोर्ट होईल. थांबा सगळ्याचे फोटो घेतो आपण खाली थांबून. तसं तर हा बुद्धविहार 1 एकरच्या एरियामध्ये आहे. आता तर लोकार्पण झालेलं आहे, अजून गार्डनचं काम बाकी आहे. काही दिवसातच हे पण काम होईल असं मला वाटतं. हे बुद्धविहारच्या पाठच्या बाजूचं गार्डनचं काम केलं बघा किती छान दिसतंय. म्हणजे बघण्यासाठी एकदम देखावा आहे, ते हिरवगार दिसतं बघा. यातमध्ये किती पाठवून किती भारी दिसतं बुद्धविहार. मित्रांनो निसर्गाचे किती मोठे धन्यवाद द्यावा लागेल निसर्गाला. आज सलग लातूर जिल्ह्यामध्ये कंप्लीट 4 ते 5 झालं. एवढा मोठा पाऊस पडत होता की एवढं अफाट नुकसान झालेलं आहे. आज बुद्धविहारच्या लोकार्पण दिनी आज पावसाचा कुठेही थेंब पडलेला नाही. खरंच मला वाटतं की आपले जे संत महात्मे जसे बुद्धांनी जसं शांतीचा संदेश देऊन गेलेत यांचे खरंच धन्यवाद मानले पाहिजे मित्रांनो. की आज लोकार्पण दिवसाच्या दिवशी आज पाऊससुद्धा पडलेला नाही आणि पाऊस पडणारा असं वातावरण दिसतंय. खरंच मी निसर्गाचे धन्यवाद मानतो. मित्रांनो माझ्यावर आता एक लय मोठा स्कॅम झाला. राष्ट्रपती महोदयाचा दौरा इथून स्थापा जात होता. असे गाडी करून हातवरती करत होते. मी असं कॅमेऱ्याचं स्टँडवरती करून असा गोप्रोवरून व्हिडिओ शूट करत होतो. व्हिडिओ चालू होता. मॅडमचा जसा तापा माझ्याजवळून गेला व्हिडिओचा म्हणजे व्हिडिओ एंड झाला आणि मला वाटलं व्हिडिओ चालू आहे. मित्रांनो हा सरळ रस्ता आहे थोरली स्टेशनवरून. आणि जर आपल्याला बुद्धविहारला जायचं असेल तर इकडनं 1, 2 ते 3 गल्ली आहेत. कुठल्याही गल्लीनं आपण जरी खाली गेलात तर आपल्याला बुद्धविहारच्या समोर आपण पोहोचतो.
पुणे मार्ग जाऊ रे. चला तिकडून असं काय तर बस स्टँड कुठं निघू तर चला कुत्र जीव चला. मित्रांनो आता भूक लागली, आम्ही चालू जेवायला. इथं राईटला बिर्याणी दुकान आहे तर हा लेफ्ट. हा दुकान बंद असल्यावर कसं करा तिथून चला. चल काय म्हणा हे रस्ता मोकळा आहे, फक्त गल्ली बोळाती मध्ये येते ना गेले. मित्रांनो आपण उदगीरची डेव्हलपमेंट बघू शकता. डेव्हलपमेंट भरपूर झालेली आहे. आता सध्या तालुका असून एवढी डेव्हलपमेंट आहे. काही दिवसात जिल्हा पण होईल, तेव्हा आपण बघू उदगीरचा कायापालटच होईल. हे बघा मित्रांनो माझ्या उजव्या हाताला बघू शकता तुम्ही, इथे हे महानगरपालिकेचं ऑफिस बसवेश्वराचा पुतळा बघा इकडे माझ्या उजव्या साईडला. मुख्यमंत्री राष्ट्रपती आल्यानं बघा किती स्वच्छ उदगीर दिसते. ही जर सतत वारंवार जर अशी स्वच्छ उदगीर ठेवली तर आपलं एक आदर्श तालुका होईल. तसेच दिसण्याकरिता किती छान दिसेल उदगीर, मला तर असं वाटतंय. तर लोकांनी याच्यातून मला असं वाटतं की काहीतरी घेण्यासारखं आहे की जसं हे मंत्री महोदय जे कोणी येतात तेव्हा जशी उदगीर आपण स्वतंत्र ठेवतो, स्वच्छ ठेवतो, तशीच आपण ठेवली पाहिजे एरी पण. दुकानासमोर लावा तुम्ही डायरेक्ट पाहुणे साहेब. हा मित्रांनो आज आमच्या नशिबा निस्ता बुलबुल आहे. हा त्या उदगीरच्या जे मुख्य रस्त्याला छोटे छोटे रस्ते येतात तिथं पोलिसवाल्यांनी बॅरिकेड लावून बंद केलेलं आहे. आता कमीत कमी आम्ही 4 ते 5 किलोमीटर फिरलो आहे. जिथे गेलं तिथे पोलिसवाले आठवत आहे, जावा इकडे नाही, इकडे जावा, इकडे जावा, इकडे जावा असं म्हणतायत. आता भूक लागली. आज पाक्का उदगीर पालतं घातलं, आम्हाला भूक लागली. कुठलं हॉटेल चालू होतं काही नव्हतं. एका साईडच्या कोपऱ्यावर एक हॉटेल चालू आहे, तिथं जाऊ आता, विचारू बघू आता जेवायला आहे का नाही. मित्रांनो आमची कंडिशन बघा, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आम्ही जिथे हॉटेलच्याच बाजूला आम्ही गाडी लावली होती आणि आम्ही पूर्ण उदगीर फिरून आलो. हॉटेल ते चालू आहे आम्हाला ध्यानात नाही. तिथं आल्यानंतर आम्ही बघितलं होतं का हॉटेल चालू आहे. फायनली मित्रांनो आता जेवण झालेलं आहे. आता बघू आपण पुढे काय करायचं ते. शिवराज मित्रांनो इथून आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राष्ट्रपती हे निघणार आहेत बाहेर. मामा असेल समोर नका व्हिडिओ करायचे काका 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 व्हिडिओच्या पुढे आलो तुम्ही. आपल्याला मागून ढकलं पुढे पुढे चालू आपल्या खात्या खोलाची वाटायला आपल्याला टोला खायची. पुढे नका हो सर का पुढे येऊ का राष्ट्रपती मॅडम राष्ट्रपती मॅडम येऊ का महाजन गेल्या राष्ट्रपती मॅडम. मरणात काही नाही.
ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಹೇಳವರಲ್ಲ ಯಾರ ಹೊಡೆದು ಮಾಡೋದು ಏನಾರ ಮಾಡೋದು एलिमेंट नाही येता येत ऐका ऐका कचिंदे कचिंदे ಇಲ್ಲ ಶಿಂದೆ आदित्य तटकरे होगा पालक मंत्री आदित्य तटकरे याले का शॉट बरोबर थोड़ा झूम करून आउट कर मित्रांनो आपण बघूनच खुश होते कधी बसण्याचे योग भेटेल की याच्यामध्ये आत्ताच राष्ट्रपती मॅडम म्हणत होती या भाषणामध्ये तर एक पुरुष शिकला तर घरातला एकच व्यक्ती शिकतो जर महिला शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं तर या महिलांचे पेटे बघून या महिलांना बघून मला असं सांगावं असं वाटलं या महिलांना बघून आवर्जून एक सांगावं असं वाटतं जर एक महिला देश सांभाळत असेल तर आपण आपलं गाव आपला तालुका आपला जिल्हा का सांभाळू शकत नाही तर महिलांनी सक्षमतेचे आता पुरुषाच्या कांद्याला कांदा लावून महिला शिकत आहे चालत आहे इथे मोठमोठ्या पदावर महिला आहेत गाड्या लांब पार्क केल्यामुळे बघा महिलांना किती तकलीफ होते चालत जायचं बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूनी महिला चालत जात आहेत आता लगभग यांना 1 ते 1.5 किलोमीटर चालवावं लागतं मित्रांनो आपण आता छोट्या वाढवून मार्गाने गेलोय गावाकडे इथनं सरळ गेलं की पुढे सेविनखेड लागतो तो जिथे कावळाचं इंजेक्शन भेटतं ते सेविनखेड आहे हे आहे सेविनखेड कावीळचं गाव इथे कावीळचे इंजेक्शन भेटतात सरळ पुढे गेले की उजव्या हाताला एक रस्ता वळतो तो शेत डॉक्टरच्या शेतामध्ये जातो तिथेच त्याचं फार्म हाऊसला तिथेच दवाखाना त्यांनी तयार केलेला आहे आपण बघू शकता इथे राईटला जेव्हा आपण वळतो आता बघा इथे कार येतात हा बघा हा सरळ शेतामध्ये कावीळच्या दवाखान्याला रस्ता जातो हे बघा हे मुख्य चौक सेविनखेडचा इकडनं आपण राईट मारलो की कुमट्याला जातो कुमट्यावरनं तसंच सकाळी आपल्याला याच गाडीमध्ये उदगीरला जायचं होतं काही मिनिटामुळे ही गाडी मिस झाली आपल्याला
हा टाटा बाय बाय सी यू. फायनली मित्रांनो आपल्या घरापाशी आपण पोहोचलो. बाय भेटला का तिच्या लवकर? अरे काय खायला का ना पिलो का पाहिजे तुला हे ही लावतोय तुम्ही नावा नावा थांबायचं इथं नाव तुम्ही हॅलो म्हणा त्याच्यात हॅलो म्हणा असे धर इकडे बघा मामा असे धर हॅलो म्हण हॅलो 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 ताकलाला हॅलो नावा नावा तिचं नावा फायनली मित्रांनो आपण आता घरी पोहोचलोय. आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच आपला भावांनो आपला सपोर्ट असू द्या. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.